नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यामध्ये या तारखेला तूर बाजार वाढणार, या तारखेनंतर तूर बाजार तेजीमध्ये येणार, कोणत्या तारखेनंतर तूर बाजार वाढणार आणि काय आहे सविस्तर अपडेट. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर तूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे. आता तूर मार्केट कशा पद्धतीने ट्रेड करणार हे आता बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये तुरीला सध्या जर काय जास्त बाजारभाव मिळत आहे, हा जालना तूर मार्केट असेल, हिंगणघाट तूर मार्केट असेल, अमरावती तूर मार्केट असेल, लातूर तूर मार्केट असेल, अमरावती तूर मार्केट असेल, या सर्व मार्केटमध्ये तुरीला चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. मग आता इथून पुढच्या तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे. आफ्रिकेमध्ये जर बघितलं तर 25% तूर उत्पादन यावर्षी घटलेलं आहे. अंदाजे 13 लाख टन आहे, प्रत्यक्षात मात्र 9.5 लाख टन उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्यानमारमध्ये सुद्धा 20% उत्पादन घटलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तूर आयात निर्यात धोरण काय सांगताय आणि इथून पुढचा तुरीचा ट्रेंड कसा असणार आहे हे आता बघणं गरजेचं आहे. तूर बाजारावर सध्याच्या मितीला 8,200 ते 8,800 रुपये आहे. डिसेंबर पासून आपण जर बघितलं 1,000 वाढ झाली आहे. सप्टेंबर पासून 2,000 वाढ झाली. सलग 3 वर्ष उत्पादन घटल्यामुळे गरज जी आहे आपली ती 45 ते 27 लाख आहे. उत्पन्न मात्र 28 ते 36 लाख टनापर्यंत आहे. शिल्लक साठा आपला कमी राहिल्यामुळे तुरीच्या बाजारामध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला म्हणजे फक्त 4.5 लाख टन साठा आतापर्यंत शिल्लक राहिलेला आहे. विदेशात सुद्धा टंचाई जाणवल्यामुळे आफ्रिका असेल, म्यानमार असेल, या ठिकाणी तुरीला 20% पर्यंत घट आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या दराचा विचार जर केला अमरावती, नागपूर, जालना, अहिल्यानगर, त्याचप्रमाणे सोलापूर, कोल्हापूर, त्या सर्व ठिकाणी अमरावती, हिंगणघाट, अकोला 8,000 ते 9,000 पर्यंत सर्वोत्तम दर पाहायला मिळतो. मग आता हा दर 10,000 रुपये होणार का? तूर बाजारावर नक्की 10,000 रुपये होणार आहे. काय आहे अपडेट, चला तर बघूया. कोणती अशी कारणे आहेत जी तूर बाजारावर वाढतात. तर सर्वात महत्वाचं कारण हमी भाव आणि व्यापाऱ्यांची खरेदी. हमी भावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकरी खुल्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात तूर सर्रास विकत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुरीचा यावर्षी शॉर्टेज आहे. जे काही बियाणे कंपनी आहे किंवा तूरचे प्रोडक्ट्स आहे, डाळी असतील, यांना चांगल्या प्रमाणात कमोडिटी मार्केटमध्ये बाजारात मिळत असल्यामुळे तूर उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरुवात केली आहे. जानेवारीमध्ये 9,000 9,500 पर्यंत करमाळा, अमरावती, हिंगणघाट या ठराविक मार्केटमध्ये जालना असेल यापर्यंत तुरीचा बाजार वाढलेला होता. पण आता जर बघितलं सध्या मात्र तुरीचा बाजार स्थिर आहे. आता हा बाजार किती दिवस स्थिर राहणार, यामध्ये काही बदल होणार का, ही सर्व अपडेट्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. मग आता बघा मार्च एंड येत आहे, त्यामुळे व्यापारी वर्ग फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. कारण मार्च एंड मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक चणचण असल्यामुळे फेब्रुवारीमध्येच मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मग ही खरेदी जर चांगल्या प्रकारे झाली तर तुरीच्या बाजारामध्ये 100% आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे. सध्याचा दराचा विचार जर केला 70 ते 85, 86, 87 रुपयापर्यंत दुबई, अमरावती, नागपूर या ठिकाणी दर आहे. इथून पुढे जर 10% जर तुरीचे दर जरी आपण धरले, कारण 30% अतिवृष्टीचे नुकसान झाले आहे आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरी विषयीचं आता जसं सोयाबीनचं ट्रेंड होणार तसेच तुरीची ट्रेंड होणार असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. मग इथून पुढे जर 10% जरी तेजीमध्ये आली तरी सुद्धा तूर बाजारावर चांगल्या प्रमाणात वाढणार आपल्याला पाहायला मिळतं. तूर मार्केटची सविस्तर चर्चा, सविस्तर तूर बाजाराची कारणे, व्यापारी खरेदी, आंतरराष्ट्रीय हालचाली आणि देशांतर्गत हालचाली, या 3 ते 4 कारणांवरती आता इथून पुढे तुरीचा बाजारावर अवलंबून असणार आहे. तूर मार्केट विषयीची सविस्तर अपडेट सर्वात आधी जाणूनच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी तुरीच्या बाजारावरची व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा. तूर बाजारावर इथून पुढे सर्वात प्रथम आपण आपल्या माध्यमातून सांगत असतो. व्हिडिओ जर आपणास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.